या जोडीबद्दल काय बोलाल मथुर आणि सिकंदर, कारण जशी मला वाटतं पहिल्यांदा जोडी पळता घ्यायच्या आधी पण पळवलेली, काय बोलाल? एक बोनेलीला पळवली, बोनेलीला आम्ही पळवली होती गाडी, पण आमची शर्यत कॅन्सल झाली होती, सुटून आली होती गाडी आमची. पण या जोडीबद्दल शब्दच नाही माझ्याकडे. काय बोलाल? कसं आहे माहिती आहे का, ते पण माझे मित्र आहेत. ही लढत झाल्याच्या नंतर तेही माझे मित्र आहेत. आज माझ्याच मैदानामध्ये होता तरी सुद्धा सिकंदरच्या बरोबर तुम्ही दोन्ही फेऱ्यांना खाली गेलं, काय बोलाल? कसं आहे माहिती आहे का, मला खाली गेल्याशिवाय जमतच नाहीये. मी खाली गेलो ना, बैल मी असं थोडा कंट्रोल तरी होतो. बरोबर आहे. आता सकाळी ज्या वेळेला मथुर तिकडे खाली गेला फेऱ्याला पाळण्यासाठी पहिल्या गटासाठी, बरेच जणांना प्रश्न पडला होता बैल कुठला निघेल, कारण सिकंदर खूप लेट नेला. काय मला बर्थडे राहुल भाईने पण गिफ्ट दिलं, कारण की आज त्याने मला बैल दिला आणि आज ह्या मैदानामध्ये एवढी पब्लिक आणि एवढा जनसमूह आहे मथुरच्या मागं, त्या आज सिकंदरच्या मागं दिसला. आणि नमस्कार. नमस्कार. वाढदिवसानिमित्ताने खूप चांगलं नियोजन केलं आहे, मैदानाचं पण चांगलं नियोजन केलं. आज प्रचंड गारामाला घेता आलं, त्यांनी प्रशंसा केली मैदानाची. त्यानंतर तुमच्या घरच्या बैलाचा म्हणजे सिकंदर, येडा कोपरी आणि मथुर, हा नियोजन कसं काय झाला? मला राहुल भाईंना मी फोन केला. राहुल भाईंना फोन केल्याच्यानंतर राहुल भाईंना बोला असा विषय आहे, तर राहुल भाईंनी मला 1 मिनिटात बैल दिला. माझे मोठे भाऊ DSP ग्रुपचे अविनाश पवार, राहुल भाई पाटील आणि मी यांची आमची दोस्ती आहे, खूप एकदम जिवलग दोस्ती आहे. त्यानंतर मी भाऊंना बोललो, पहिले राहुल भाईंना बोललो, नंतर भाऊंना बोललो. आम्ही तिघे एकत्र बोलल्याच्यानंतर भाई बोला सोनूला बैल देणार नाही, कोणाला बैल देणार आपण 100% गाडी तिथं पाळवायची. आमचा तिथं पायरा जोडून आला. बरोबर आहे. आणि गाडी गट्टाला पण छान पळाली आणि आता सेमीला बघा लढत झाली, काटाकीर लढत, ती जोडी पण आपलीच आहे. काय बोलाल? कसं आहे माहिती आहे का, ते पण माझे मित्र आहेत. ही लढत झाल्याच्या नंतर तेही माझे मित्र आहेत. आज माझ्याच मैदानामध्ये एक बैल काय बोला, तुझ्याच मैदानामध्ये तूच नंबर करणार, तुझी गाडी फायनल राहणार. तर कसं असं माहिती आहे का, आपण आयोजन करतोय आपल्या परिसरासाठी, आमच्या इथल्या लोकांचा, आमच्या तालुक्यातल्या लोकांचा, आमच्या गावातल्या लोकांचा, आजूबाजू परिसरातल्या लोकांचा मित्र वगैरे असतात, त्यांचा पण इच्छा असते की आपली चांगल्या बैलात पळाली पाहिजे. म्हणून मी आज चांगलं नियोजन केलं आणि आज गाडी आमची चांगली पळाली. बरोबर. ड्रायव्हर विषयी काय बोलाल? ड्रायव्हर का पंकज ड्रायव्हरचा काही विषयच नाही, पंकज ड्रायव्हर म्हणला विषयच नाही. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघतो ना मैदान, मला वाटतं तिसऱ्यांदा या मैदानावर मैदान होतोय हा 3 फेऱ्याचा. पहिला तर फायनल झालेला, त्यानंतर सेमीला पाऊस पडलेला आणि आजचा मैदान हा पण संपन्न होत आहे. कुठेतरी आज अखंड मुंबई जनसमुदाय किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आली इथं, काय बोलाल? माझ्या वाढदिवसानिमित्त आज मैदान आयोजित केलं होतं. मी आभार मानील सारवा शेठ कांबरी, प्रफुल्ल ठाणगे, गणेश चाड, नरेंद्र शेठ गोमारे, आकाश खडे आणि रोशन गायकर यांचं मी, आणि नंदू सर्वात जास्ती महत्त्वाचं माझं कळम कमिटी म्हणजे नंदू, इथे पोलीस पाटील असतील, सरपंच असतील यांचे आणि गावातील सर्व जे ताडोबा प्रसन्न कळम हे आयोजक आहेत, यांनी मला आज एवढं सहकार्य केलं का म्हणजे माझ्या बर्थडेला खूप मोठी गिफ्ट दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकाश खडे, सरदार ही टीम जी आहे का, सरदार कामची टीम जी आहे, प्रफुल्ल वगैरे, गणेश यांनी खूप मोठा मला सपोर्ट केला आणि मला आज मैदान पार पाडायला योगदान, त्यांचं सर्व मोठं योगदान आहे. बरोबर. पण कुठेतरी मुंबई पण आली, चला आपण तो त्यांचा अभिमान केलाय. तुम्हाला एक वेळ पण नव्हती बघा, आज तुम्हाला भरपूर साऱ्या लोकांचा सन्मान पण करायचा होता, तरी सुद्धा सिकंदरच्या बरोबर तुम्ही दोन्ही फेऱ्यांना खाली गेलं, काय बोला? कसं आहे माहिती आहे का, मला खाली गेल्याशिवाय जमतच नाहीये. मी खाली गेलो ना, बैल मी असं थोडा कंट्रोल तरी होतो, पण मला बैलाशिवाय जमत नाही. त्यामुळं मी बैलाच्या बरोबरच असतो. मी बिंजोडला जरी असेल तरी मी खाली जातो आणि ह्या मैदानाला असेल तरी खाली जातो. माझं मन असतं का वरती राहावं, पण माझं बैलाशिवाय म्हणजे जीव अर्धवट राहतो. बरोबर आहे. हां, बघायला गेलं तर राजा पण इथं आहे आणि कुठेतरी त्याच्या डोळ्यासमोर आज त्याचाच म्हणजे दावणीचा दुसरा हिरो सिकंदर गुलाल घेतोय, काय बोलाल? म्हणजे सर्वात मोठा म्हणजे हा राजाचाच विजय आहे, कारण की आज राजा 777 राजा 777 केसरी, आज राजाही मैदानात मी स्टेजच्या बाजूला बांधलेला तिथे आणि आणल्याच्या त्या सकाळी मी आणला तेव्हा राजाने खूप मस्ती केली. राजालाच पळवणार होतो, राजा बऱ्यापैकी क्लिअर झालेला आहे, पण आज त्याच्याच नावाने मैदानाने त्यालाच पळवायचं मला योग्य नाही वाटलं, म्हणून मी नाही पळवलं. मला पोराबरोबर त्यांची फेरा जरी गाडू आपण पहिला मानसी गाडी म्हणून आखलू, पण माझी इच्छा नाही त्याला पळवायची. बरोबर आहे. पण कुठेतरी येणाऱ्या सीझनमध्ये जरी शर्यतीसाठी नाही पळवलं तरी झुपून तरी गाडी म्हणजे घरची गाडी तरी लोकांना दाखवा का, तर कुठेतरी अभिमानाची गोष्ट. 100% मला बरेच लोक बोलतात का त्याचा पायाला दुखतो, हा लंगतो बैल, पण हा पळवतो, पण बैलाला जर मी बांधून ठेवला ना, बैल जास्त वेळ टिकणार नाही. बैलाला व्यायाम हा असला पाहिजे, बैल बसून तो परत म्हणजे व्यायामात असला तर बैल तो जास्तीत दिवस टिकू शकतो, म्हणून त्याला मला पळवू नये. पण ते पळवायच्यानंतर त्याला दुखापत नाहीत, तो नॉर्मल लंगतोच, त्याला ती सवय लागलेली. आज 2 वर्ष बैल पायात त्याला सवय लागली, त्यामुळे तो ती लागण्याचा प्रकार त्याचा. बरोबर आहे. आता सकाळी ज्या वेळेला मथुर तिकडे खाली गेला फेऱ्याला पाळण्यासाठी पहिल्या गटासाठी, बरेच जणांना प्रश्न पडला होता बैल कुठला निघेल, कारण सिकंदर खूप लेट नेला, काय बोलाल?
काय झालं मी गडबडीत होतो, मुलांनी लेट निघाला, त्यामुळे मथुर गेल्याच्या नंतर खूप मागून आणलं. असं काय नाही, लपून ठेवण्याचा प्रयत्न असं कुठला नव्हता माझा. मी नव्हतो नसल्यामुळे बैल त्याला मागून गेला. मी मुलांना बोललो का त्या बायला बरोबर जायचं, कारण की आज त्याचा क्रेज एवढा आहे का खूप मोठा क्रेज आहे. आणि आज राहुल भाईंना मी सर्वात मोठं मला बर्थडे राहुल भाईंनी पण गिफ्ट दिलं, कारण की आज त्याने मला बैल दिला. आणि आज ह्या मैदानामध्ये एवढी पब्लिक आणि एवढा जनसमूह आहे मथुरच्या मागं, त्या आज सिकंदरच्या मागं दिसला. आणि आज खूप मोठं म्हणजे असं मला परत होईल न होईल काय सांगू शकत नाही, पण राहुल भाईकांना पण ही मोठी गिफ्ट. बरोबर. आणि कुठेतरी तुमच्या विनंतीला मान देऊन भाई स्टेजवर सुद्धा आलं, सत्कार समारंभ सुद्धा झाला, काय बोलाल? भाईंचे ना माझे खूप वेगळे संबंध आहेत. मला माहिती होतं भाई येणार आहेत ते, ठीक आहे, काहीतरी थोडे लेट आल्यामुळं भाईंना त्यामुळे लेट झाले, पण मला माहिती होतं 100% भाई हे येणार. आणि एक माझे आणि त्याचे वेगळे संबंध आहेत. बरोबर. मला वाटतं आतापर्यंत भरपूर सारे तुमचं वाढदिवस साजरं झालं, पण आजचा हा गुलाल म्हणजे ही जी भेट होती ही कुठेतरी आठवणीत राहून जाईल. 100%. आता 38वा वाढदिवस आहे आणि 38 वर्षामध्ये आज ही खूप मोठा बर्थडे आणि खूप मोठी गिफ्ट मला भेटलेली आहे. बरोबर. जरी तुम्ही नियोजन थोडं हाताळत होतं, पण कुठेतरी प्रफुल्ल दादा, त्याच्यानंतर सरदार दादा, त्याच्यानंतर गणेश, काय बोलाल म्हणजे कुठेतरी बघा एक आठवणी ठेवण्यासारखं मैदान घेतला ते. तुम्हाला मी बाईट मागं तुम्हाला तेच प्रश्न मी विचारल्यानंतर मी तुम्हाला तेच सांगितलं का मला जे सरदार, प्रफुल्ल, आकाश, गणेश, हे कळम कमिटी, सरदार म्हणजे यांनी मला खूप मोठे गिफ्ट दिलं आहे. कळम कमिटी, नंदू असेल, परत नंतर पोलीस पण तुम्हाला बोललो त्यांनी खूप मोठे दिले. आणि सर्वात मला पाठिंबा म्हणून म्हणजे माझे सर्व मोठे भाऊ जे आमचे रायगड ठाणा पालघर कमिटी जी आहे, आमचे कमिटी म्हणून नाही पण आज एक आमची दोस्ती आणि एक नातेसंबंधीप्रमाणे आम्ही जुळल्यासारखी दोस्ती झालेली आहे. आमचे संदीपभाई माळे असतील, विजय शेठ खानावकर असतील, अविनाश पवार असतील, त्याच्यानंतर पप्पू शेठ पाटील असतील, आप्पा शेठ गायकवाड असतील, देवेश फडके असेल, आकाश शेठ राऊत असतील, त्याच्यानंतर वंदना शेठ मुंगाजी असतील, विजय शेठ खानावकर, आप्पा शेठ गायकवाड, परत त्याच्यानंतर देवेश फडके, भूषण धुळे, संजय शेठ जाधव, यांनी मला खूप मोठ्या म्हणजे छोट्या भावासारख्या मला त्यांनी सांभाळलेला आहे. बरोबर. आता मध्यंतरी तुमच्या गाड्या पण होत होत्या, मथुरच्या विरोधात तुम्ही गुलाल पण मिळवला होता, पण त्याच बाईटमध्ये तुम्ही सांगितलं की हा खेळ आहे, आम्ही कुठल्याही क्षणिक पैऱ्यामध्ये पळू शकतो आणि ते आज चित्र दाखवून दिलंय. माझी 2-3 वर्षापूर्वी राजाबरोबर मथुरवर शर्यत झाली होती मार्केवाडी गावाला, आणि तेव्हा पण आमची एक दोस्ती काहीतरी शर्यत झाली होती. त्याच्यानंतर त्यांनी मला पराभूत केला होता त्यांच्या दुसऱ्या बैलांनी, मथुरनं त्यांच्या दुसऱ्या बैलांनी पराभूत केला होता लगेच 1-2 महिन्यात. आणि आता परत त्याच्यानंतर मथुरची माहिती झाली, पण ती आमची एकदम मैत्रीपूर्ण. राहुल भाईने बाईट पण दिली, ते सोनू माझा भाऊ आहे, ही बाईट पण त्यांनी दिली होती. बरोबर. त्यामुळे आमचे हे संबंध आहे ते कायमस्वरूपी असेच राहतील. बरोबर. हा खेळ म्हणजे बघा कुठेतरी जे घरी बसून बघणारे लोक किंवा काय असे कमेंट करणारे लोक आहेत त्यांनी ही मनावर घ्यावंच नाही पाहिजे, कारण कुठेतरी कुठल्याही क्षणाला कुठलंही चित्र बदलतं. 100%. बरोबर. चला, जाता आता आज अखंड मुंबई आलेली किंवा महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून जे गाडा मालक आले काय आभार व्यक्त कराल? त्यांनी मला इथे आज मैदानाची शोभा वाढवली इथे येऊन, आणि मला जो प्रोत्साहन दिलं आणि मला जी आनंद दिला त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आणि सर्वांना एक विनंती करतो, जाताना फक्त सर्वांनी व्यवस्थित जा. माझ्या बर्थडेला आलं कुठलाही आता परत सकाळपासून आता परत आता काहीतरी 4-5 वाजले असतील, 4-5 वाजता परत मला चांगलं सहकार्य केलं. अजून 1-2 तास लागतील, 1-2 तासानंतर त्याच्यानंतर परत घरी जाताना सर्वांनी व्यवस्थित जा, घरपोच पोचा, हीच माझी भेट असेल. बरोबर. चला, जाल शेवटचा प्रश्न घेतो, या जोडीबद्दल काय बोलाल मथुर आणि सिकंदर? कारण जशी मला वाटतं पहिल्यांदा जोडी पळता घ्यायच्या आधी पण पळवलेली, काय बोलाल? बोनेलीला पळवली, बोनेलीला आम्ही पळवली होती गाडी, पण आमची शर्यत कॅन्सल झाली होती, सुटून आली होती गाडी आमची. पण या जोडीबद्दल शब्दच नाही राहिला. चला, तुम्हाला गुलालासाठी आणि कदाचित आज प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी त्यांनी 1 नंबर सुद्धा करावा ही शुभेच्छा देतो. ठीक आहे, धन्यवाद.